नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि प्रियांका रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण सोडे बनवणार आहोत। सोडे म्हणजे का बहुतेक जणांनी ऐकले असेल, सोडे बहुतेक जणांनी खाल्ले देखील असेल। सोडे हा एक सुकी मच्छीचा प्रकार आहे। तर जी कोलंबी असते ती बाहेरून अशी सोलतात आणि तिला बाहेरून तिचं कवच काढून ती सुकवली जाते उन्हामध्ये आणि ती आता पावसाळ्यात वगैरे अशी खाल्ली जाते। सोडे बनवले जातात, वर्षभर तुम्हाला कुठेही मिळू शकतात। ते मच्छीच्या दुकानात वगैरे जी सुकी मच्छी विकतात तिथे तुम्हाला मिळतील। छान अशी टेस्टी अशी सोडे बनतात। त्यामध्ये आपण फणसाची बी टाकणार आहोत आणि फणसाची बीने सोडे छान असे शिजलेले आहेत। तर हे सोडे आपण भातासोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकतो। तर यासाठी जे काही साहित्य लागतं ते आपण पाहून घेऊयात। यासाठी मी हे बघा सोडे घेतले, तुम्ही पाहू शकता हे किती लांब आहेत सोडे। तर हे एवढे लांब आहेत म्हणजे सुकवून हे एवढूशे झालेत। यावरून तुम्ही विचार करा की हे कोलंबी ती किती मोठी असेल। तर मोठी कोलंबी असली की एवढे लांब सोडे असतात आणि जर छोटी कोलंबी असेल तर लसणीसारखा त्यांचा आकार असतो। तर हे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत आणि आता आपण हे भिजत घालूया। असेच भिजत घालूया म्हणजे ते नरम छान असे होतील आणि लवकर शिजतील। तोपर्यंत आता मी एका पातेल्यात तिथे तेल घेतलंय। यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। बारीक चिरलेला एक छोटा कांदा आहे तो यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा छान असा लाल सोनेरी कलर झाला की यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत। तर बघा आता कांद्याचा कलर चेंज झालाय, छान असा सोनेरी कलर आला आहे। आता यामध्ये आपण पहिला कढीपत्ता टाकू। कढीपत्ता फडफडला की यामध्ये आपण एक टोमॅटो टाकणार आहोत। एक बारीक जर कांदा असेल तर त्यासाठी आपण एक टोमॅटो घेणार आहोत, तो पण छोटा टोमॅटो। तो देखील यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। तर कांदा टोमॅटो छान असा आपला परतून झाला। यामध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, मालवणी मसाला टाकायचा आहे, लाल तिखट, थोडंसं धनापूड टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे बघा आपले जे भिजत घातलेले आपले सोडे होते ते छान असे नरम झालेत। तर हे देखील यामध्ये टाकायचे आहेत आणि सोडे छान असे परतून घ्यायचे आहेत। सोडे परतून झाल्यावर याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून एवढं वाटण टाकणार आहोत। हे कांदा, खोबरा आणि कोथिंबीर मिरचीचं वाटण आहे, हे यामध्ये टाकायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तेलामध्ये छान असं सोडे आणि वाटण परतून घ्यायचं। ज्याप्रमाणे आपण कोलंबी बनवतो त्याप्रमाणेच आपल्यालाही बनवायचं आहे। चवीसाठी मीठ टाकायचे, थोडंसं पाणी घालायचं, ते देखील छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आपण स्पेशल म्हणजे आपण हा मे महिन्यात बनवतो त्यामुळे आपण यामध्ये फणसाच्या बिया घालणार आहोत, खूप छान टेस्ट येते। तर एक उकळी आली की यामध्ये आपण फणसाच्या बिया धुवून घालायच्या, अशा कट करून घालायच्या, खलबत्त्याच्या साहाय्याने ठेचायच्या आणि कट करायचे। त्यावर झाकण ठेवायचं आणि छान असं आपले सोडे आणि या बिया शिजवून घ्यायचे। एका चमच्याने चेक करून बघायचं आपल्या बिया शिजल्यात की नाही। तर काटा चमच्याच्या साहाय्याने बघते आपली बी छान अशी शिजली, याला टोचली गेली म्हणजे समजायचं की आपली फणसाची बी छानशी शिजली। तर आपले सोडे देखील छान शिजलेत। यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची वरतून आणि छान असं आपलं सोडे रेडी होतात। तर हे चवीला देखील छान लागतात आणि मार्केटमध्ये देखील खूप महाग आहेत आणि खूप टेस्टी असा सोड्यांचा रसा तयार होतो। त्याला कलर देखील खूप छान असा आला आहे, तुम्ही पाहू शकता। तर आता मी तुम्हाला दाखवते की हे सोडे कितपत शिजलेत ते। तर याची एवढी कन्सिस्टन्सी पाहिजे, जास्त वाटण जर टाकलं तर नुसतं वाटण लागतं। त्यामुळे वाटण कमी टाकून हे सोडे बनवायचे, खूप छान टेस्टी होतात। मी तुम्हाला दाखवते शिजलेत की नाही। हे पहा पटकन असे तुटतात, त्यामुळे तुम्हाला हे छान असे शिजलेत त्यामुळे पटकन असे तुटले जातात, एवढे छान शिजलेत। तर हे तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता, भाकरीसोबत देखील खाऊ शकता। तर आता आपली फणसाची बी देखील बघू खूप छान अशी शिजली आहे, तुम्ही बघू शकता हाताने लगेच तुटली जाते, एवढी छान अशी शिजले। तुम्ही देखील करून पहा आणि जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। तर तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि करून पहा। जर तुमच्या मुलांना आवडली तर नक्की कमेंट करून मला सांगा। असंच आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत टाटा, बाय बाय।